हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कुणी आयात करायला तयार नाही। नाशिकच्या चांदवड येथे कांद्याच्या दरवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन चिघळल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे। आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करत वाहनांच्या रांगांकडे धाव घेतल्याने तणाव निर्माण झाला होता। काही आंदोलकांनी वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव करताच दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली। तब्बल 2 तासाहून अधिक काळ आंदोलन सुरू असून शेतकरी संतप्त झाले आहेत। दरम्यान पोलिसांनी धरपकड सुरू करताच रोहित पवार, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सकपाळ यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे। नाशिकच्या चांदवडमधील आंदोलनात हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अरेतुरे उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे। या वक्तव्यावरून भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून राजकीय वातावरण देखील तापलं आहे। आपण जाणून घेऊयात प्रतिक्रिया। सरकार आहे सामान्य लोकांच्या विरोधातलं सरकार आहे। शेतकऱ्याचा आवाज या सरकारच्या कानावर पडत नाही। सामान्य लोकांचा आवाज या सरकारच्या कानावर पडत नाही। युवांचा नाही, महिला सुरक्षेचा प्रश्न या राज्यामध्ये जो वाढत चाललेला आहे त्याकडे लक्ष दिलं जात नाही। मग आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही, रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांसाठी लढावं लागतं। 18 तारखेला आपण लढलो तेव्हा तिथं 3.5 रुपयाली कांद्याचा रेट सरकारकडनं वाढवण्यात आला, पण त्याच्यामध्ये आम्ही आणि शेतकरी खुश नव्हते। आमचं म्हणणं होतं इलेक्शनच्या आधी 24 रुपये रेट तुम्ही डिक्लेअर करा, इलेक्शन नंतर 12 साडेबारा रुपये तिथे डिक्लेअर करा। आमचं म्हणणं एवढंच आहे, इलेक्शनच्या आधी जो रेट होता तो तुम्ही डिक्लेअर केला पाहिजे। म्हणून हे आंदोलन आम्ही केलं। आमच्या 6000 शेतकऱ्यांना, ठीक आहे 6000 इथं आले असते तर 6000 शेतकऱ्यांना येऊन दिलं नाही आणि आम्हाला तुम्ही ताब्यात घेतलं। कुठेतरी या शेतकऱ्यांच्या मोर्चाला घाबरून आपण जे आंदोलन महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शेतकऱ्यांनी मिळून केलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी मजुरांनी सुद्धा केलं, याला कुठेतरी घाबरून मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि कृषी मंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत आणि हे सगळे विषय त्या ठिकाणी मांडणार आहेत। त्यामुळे उद्या दिल्लीमध्ये काय चर्चा होते आपल्याला बघावं लागेल। तरी सुद्धा जसं आमच्या नेत्यांनी सांगितलं, महाविकास आघाडीची उद्या काँग्रेस भवन मुंबईला मीटिंग तिथं होणार आहे। त्या मीटिंगमध्ये पुढे जाऊन मुंबईवर आंदोलन आपण कसं करायचं या महागाईबद्दल सुद्धा आणि शेतकऱ्यांबद्दल सुद्धा तिथं निर्णय घेतला जाईल। त्यामुळे बघूया। पण शेवटी हा बघा, शेवटी सत्तेतले लोक आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे, पण लोकांना हे वाटलं नव्हतं की सत्तेत गेल्यानंतर एवढे माजतील। ते माजलेले लोक आहेत। सत्ता आणि पॉवर आणि पैसा असल्यामुळे त्यांना कुठेही सामान्य लोकांचं पडलेलं नाही। तो माज उतरावा लागतो, रस्त्यावर उतरावं लागतं। रस्त्यावर जर आपण उतरलं नाही तर कोणच आपलं ऐकणार नाही। त्यामुळे आज शेतकऱ्यांनी दाखवून दिलं, सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल तर सिस्टमच्या विरोधात रस्त्यावरच उतरावं लागतं आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय। उद्या पण कुठल्याही व्यक्तीवर, सामान्य लोकांवर कुठल्याही विषयासाठी अन्याय झाला तर आपल्यासमोर दुसरा कुठला पर्याय नाही, आपल्या रस्त्यावर उतरावंच लागेल। जे भाषण झाले त्यामध्ये हर्षवर्धन सकपाळ यांनी मोदींबाबतची टीका टिप्पणी केली, त्याविषयी आपलं काय मत आहे? कुठे मेलडीबद्दल बोलले, काही ते चॉकलेटबद्दल, आणि कुठेतरी लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात, हे कुठल्याही नेत्याला शोभत नाही। असं वेगळ्या शैलीमध्ये त्या ठिकाणी बोललं। आता लोकांचं हेच मत झालेलं आहे। आज लोकांना पेट्रोल आणि डिझेल इतकं महाग घ्यावं लागतंय, लाईनीत उभं राहावं लागतंय, त्याच्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकत नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली। मग सामान्य लोक एवढ्या अडचणीत असल्यानंतर नेता हा चिडतो, चिडल्यानंतर काही प्रमाणात व्यक्त होतो, व्यक्त झाल्यानंतर पुढच्याने नाराजगी व्यक्त करण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, अडचण सोडवली, तर हे जास्त महत्वाचं आहे। शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी सुपाशी, ईद भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की, असा हे नालायक जे सरकार आहे। इराणने तेच केलं। हा भांडकुदळ मोदी जो आहे हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची यानं खाजून घेतलेलं आहे, भांडणं घेतलेलं आहे। हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कुणी आयात करायला तयार नाही।